नमस्कार. आज आपण आर्थिक आणीबाणी लागू करण्याची कारण, आर्थिक आणीबाणीला संसदेची मान्यता, तसंच आर्थिक आणीबाणीचा कालावधी किती असतो आणि आर्थिक आणीबाणीचे परिणाम नक्की काय असतात या संदर्भात माहिती पाहूया. तर प्रथम पाहूया आर्थिक आणीबाणी. तर बघा, आर्थिक आणीबाणी लागू करण्याची कारण भारताची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची म्हणजे राज्याची पत किंवा आर्थिक स्थैर्य जर धोक्यात आलं आहे, अशी जर राष्ट्रपतींची खात्री पटली तर राष्ट्रपती कलम 360 म नुसार त्या भागामध्ये किंवा भारतामध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. ते आर्थिक आणीबाणी लावण्याचे हे पूर्णतः अधिकार राष्ट्रपतींचा असतो, पण त्यांची खात्री पटली पाहिजे की त्या भागाची पत किंवा आर्थिक स्थैर्य हे धोक्यात आलेलं आहे, तर ते 360 कलमानुसार आर्थिक आणीबाणीची घोषणा करतात. आता 38वी घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलं बघा, 1975 अन्वये आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्याबाबत राष्ट्रपतींची खात्री पटणे हे अंतिम आणि निर्णायक असेल आणि कोणत्याही कारणावरून कोणत्याही न्यायालयात त्याला आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली होती. पण 1975 मध्ये की एकदा राष्ट्रपतींची खात्री पटली की राष्ट्रपती त्या भागावर आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात आणि त्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला कोणत्याही कारणास्तव कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये ही तरतूद रद्द करण्यात आली. म्हणजे आता राष्ट्रपतींची खात्री पटणं ही बाब न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये आलेली आहे की न्यायालय त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतं. राष्ट्रपतींना सर्वाधिकार त्यात नाही. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या यामध्ये ही बाब आलेली आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये. संसदेची मान्यता. आता आर्थिक आणीबाणी राष्ट्रपतींनी घोषणा केली. आर्थिक आणीबाणी लागू केल्याची घोषणा केल्यानंतर 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांनी या आर्थिक आणीबाणीला मान्यता दिली पाहिजे. परंतु जर त्यावेळेस एखादी लोकसभा विसर्जित झालेली असेल आणि त्यावेळेस अशी घोषणा झाली असेल किंवा 2 महिन्या घोषणा झाल्यानंतर आर्थिक आणीबाणीची आणि त्याला मान्यता देण्यापूर्वीच जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर मधल्या काळात राज्यसभेनं त्याला मान्यता दिली असेल तर पुनर्रचित जेव्हा नवीन लोकसभा तयार होईल त्या पुनर्रचित लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांपर्यंत ही घोषणा लागू राहते. जर त्यांनी मान्यता दिली तर ती आर्थिक आणीबाणी लागू राहते, नाही तर ते संपते. संसदेच्या दोन्ही गृहांची मान्यता मिळाल्यावरच आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच आर्थिक आणीबाणी अनिश्चित काळासाठी सगळ्यात अनिश्चित काळासाठी लागू असते. याच्यामध्ये 2 मुद्दे होतात. तर आर्थिक आणीबाणीचा कमाल कालावधी हा राज्यघटनेमध्ये सांगितलेला नाही. ही आणीबाणी चालू ठेवण्यासाठी वेळोवेळी परत संसदेची मान्यता आवश्यक असत नाही. म्हणजे कमाल कालावधी नाहीये, ते भरपूर कितीही कालावधीसाठी असू शकते. चालू ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा संसदेची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. तर आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही गृहांनी फक्त साध्या बहुमताने संमत करायचा. आर्थिक आणीबाणी घोषित करताना विशेष बहुमत असं काही नाही, फक्त साध्या बहुमताने म्हणजेच उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या सदस्यांचे जे सदस्य उपस्थित असतील मतदान करतील त्यांच्या बहुमतानंच आर्थिक आणीबाणी लागू शकते. नंतर पण ही ज्यावेळेस रद्द करताना एक घोषणा करून राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी रद्द करू शकतो, त्यावेळेस मात्र संसदेची आवश्यकता असत नाही. आर्थिक आणीबाणी लागू करताना संसदेची आवश्यकता असते, दोन्ही सभागृहांची आवश्यकता असते, ते पण साध्या बहुमतानं. आणि जर त्याच्यामध्ये जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर पुन्हा पुनर्रचित लोकसभेच्या 30 दिवसापर्यंत यानुसार. आणि पण जर ही बंद संपवायची असेल तर राष्ट्रपती एक घोषणा करतो आणि आर्थिक आणीबाणी संपते. त्यासाठी पुन्हा संसदेच्या सभागृहांची मान्यता घेण्याची आवश्यकता असत नाही. तर आर्थिक आणीबाणीचे परिणाम काय होतात बघा. ह्या बाबी केंद्राच्या कार्यकारी अधिकारात येतात. सगळ्या आर्थिक आणीबाणी केंद्र ठरवेल तसं आर्थिकदृष्ट्या योग्य अशा तत्वांचं पालन करण्याचे आदेश केंद्र राज्यांना देतं. या उद्दिष्ट राष्ट्रपतीला आवश्यक पुरेल वाटतील असे आदेश याच्यामध्ये सांगता येतात. याच्यामध्ये काय येतं बघा, राज्यात सेवा करीत असलेल्या सर्व काही वर्गातील व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात कपात. म्हणजे आर्थिक आणीबाणी लागली तर राज्यामध्ये सर्व सेवा करीत असलेले कर्मचारी,
वर्गातील व्यक्तींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. तसंच राज्य विधिमंडळाने संमत केल्यावर सर्व अर्थविधेयके, इतर वित्त विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले जातात. राज्य विधिमंडळाने जरी संमत केल्यावर अर्थविधेयके असतील, वित्तीय बाबी असतील तर त्या राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले जातात. त्यामध्ये काही व्यक्तींच्या वेतनात किंवा भत्त्यात कपात करण्याबाबत राष्ट्रपती आदेश घेऊ शकतात. याच्यामध्ये संघराज्यात सेवा करणाऱ्या सर्व व्यक्ती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे सुद्धा वेतनात कपात करण्याचा राष्ट्रपती आदेश देऊ शकतात. या पद्धतीने आर्थिक आणीबाणीच्या काळात राज्यातील सर्व आर्थिक बाबी ह्या केंद्राच्या नियंत्रणाखाली, केंद्र सांगन तसं आणि त्याप्रमाणेच हे सगळं नियंत्रण आर्थिक बाबी जे आर्थिक नियोजन असतं ते सगळं केंद्राकडे जातं आणि केंद्र सांगन तसं ते करू शकतात. आर्थिक आणीबाणीच्या संदर्भात एन कुंजरू काय म्हटले होते बघा, आर्थिक आणीबाणीच्या तरतुदी या राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेला गंभीर धोका आहे असे घटना समितीचे सदस्य एन कुंजरू म्हटले होते की आर्थिक आणीबाणीच्या ज्या तरतुदीत त्या आर्थिक राज्यांच्या जे राज्य आहेत त्या राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेला गंभीर धोका आहे असं एन कुंजरू यांनी म्हटलं होतं. घटनेमध्ये या तरतुदींचा समावेश करताना, ज्यावेळेस या घटनेमध्ये आर्थिक आणीबाणीच्या तरतुदी समाविष्ट झाल्या करताना त्याची कारणं देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत काय म्हटले होते, महामंदीमुळे अमेरिकेतील लोकांवर आलेली आर्थिक आणि वित्तीय संकटे दूर करण्यासाठी ज्या पद्धतीच्या तरतुदी करून 1933 मध्ये अमेरिकेमधील नॅशनल रिकव्हरी ऍक्ट अन्वये राष्ट्राध्यक्षांना अधिकार देण्यात आले होते, जवळ त्याचप्रमाणे हे राष्ट्राध्यक्षांना आपण अधिकार दिलेले आहेत. जी महामंदी 1930 मध्ये अमेरिकेमध्ये आली, 1929-30 मध्ये अमेरिकेमध्ये आली होती आणि ते दूर करण्यासाठी ज्या काही अमेरिकेने उपाययोजना केल्या होत्या रिकव्हरी ऍक्ट त्यानुसार ते राष्ट्राध्यक्षांना अधिकार दिले होते, तेच अधिकार जवळजवळ ह्या आर्थिक आणीबाणीच्या तरतुदीमध्ये राष्ट्रपतींना दिलेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. जरी 1991 मध्ये गंभीर आर्थिक परिस्थिती उद्भवली होती तरी आतापर्यंत आपल्या देशामध्ये कोणत्याही घटक राज्यात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. म्हणजे आतापर्यंत आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. धन्यवाद.